पुण्यातील शूर क्रांतिकारी शिवराम हरिनारायण राजगुरू यांच्याबद्दल काही विशेष गोष्टी पाहायच्या। काशीतील सांगवी विद्यालयात वेदशास्त्रात त्यांनी प्रवेश मिळवला। आझाद यांनी शिवराम यांना आपल्या HSRA या संघटनेमध्ये सहभागी करून घेतलं। उत्तर भारतात बाटवा-बाटवीची लाट उसळलेली, त्यामागे हसम निजामी नावाच्या माणसाचं नाव समोर येत होतं। त्याला संपवण्याची कामगिरी राजगुरूंनी स्वतःवर घेतली। झोळीत असलेल्या पिस्तुलीकडे हात गेला, लक्ष्याकडे पाहिलं, जसे पाय गाडीतून बाहेर येताना दिसले तसं नेम धरून एकच गोळी झाडली, जी थेट समोरच्याच्या छातीत बसली। पण दुर्दैवाने हसम निजामीचा सासरा भाई सोमालिया त्याच्या जागी आला होता, तो मारला गेला। हे एक मोठं धैर्याचं काम त्यांनी केलं होतं। त्याच नंतर त्यांची भगतसिंग, सुखदेव, भगवानदास माहोर, भगवती चरण भोरा इत्यादींची ओळख झाली। कार्यालयातून एक गोरा अधिकारी बाहेर आला। जय गोपाळने भगतसिंग यांना खून केली, पण स्कॉटच्या जागी सॉन्डर्स त्या ठिकाणी हजर झाला। गणवेश सारखाच, फक्त फितांचा फरक असल्यामुळे लांबून फरक जाणवला नाही। इथे राजगुरूंना ते कळलंच नाही आणि त्यांनी नेम धरत बरोबर 2 भुवयांमध्ये गोळी झाडली। 23 मार्च 1931 तुरुंगाबाहेर त्यांच्या नातेवाईकांची, लोकांची गर्दी उसळलेली। तुरुंगाबाहेर नारे गरजत होते। तिघांनाही शेवटची इच्छा विचारण्यात आली। तिघांनी शेवटची एकमेकांची मिठी घेऊन भेट घेता यावी अशी इच्छा व्यक्त केली। हातपाय बांधण्यात आले, काळ्या कपड्याने चेहरा झाकला आणि क्षणार्धात तिघांचे देह 8 फूट खोल लटकू लागले।